2025चा पहिला दिवस होता. नवरा बायकोची कचाकच भांडणं झालेली होती आणि रागाच्या भरामध्ये नवऱ्यानं बाईक म्हणजे टू व्हीलर बरोबर ती विहिरीमध्ये उडी मारलेली होती आणि त्याला वाचवायला त्याचे 4 मित्र त्या विहिरीमध्ये उतरले आणि 5ही जणांच्या बॉडी बाहेर पडलेल्या होत्या. म्हणजे नवरा बायकोच्या भांडणामुळे 5 जणांचा जीव घेतला गेलेला होता. आता ही एक विचित्र घटना जी आहे ती घटना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेली होती आणि ती घडलेली आहे झारखंडमध्ये. झारखंड राज्य आहे, त्या ठिकाणचं हजारीबाग हा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं चरही हा तालुका आहे आणि या तालुक्यातलं सरबहा नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये आता 2024 हे साल संपत आलेलं म्हणजे त्याच गावात नाही, सगळीकडेच ते 2024चं साल संपत आलेलं होतं. 25ची सुरुवात झालेली होती, पहिला दिवस होता आणि नव वर्षाच्या स्वागताची सगळ्यांनी तयारी केलेली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते चाललेलं होतं. पण याच गावातनं ही दुःखद घटना समोर आलेली होती. पहिल्याच दिवशी गावामधल्या 5 तरुणांचा मृत्यू झालेला होता आणि याचं कारण ठरलेलं होतं नवरा बायकोचं भांडण. तर या गावामध्ये रामप्रसाद करमाळी नावाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांचा एक मुलगा आहे, मुलाचं नाव आहे सुंदर. आता तो सुंदर जो आहे तो लग्नाच्या वयात आलेला होता आणि त्याच परिसरातील एक सुंदर, सुशील, सुकन्या, तिचं नाव आहे रूपा. तर तिच्याबरोबर याचं लग्न झालं होतं. सुंदर आणि रूपा यांचं लग्न झालंय, नव्यानं संसार सुरू झाला होता. पण नव्याचे 9 दिवस आहेत ते 9 दिवस संपून गेले होते. लाडी गोडी वगैरे 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 आता संपलेलं होतं आणि प्युअर संसाराला सुरुवात झाली होती. आणि अधूनमधून नवरा बायकोमध्ये भांडणं वगैरे तर होत राहायचे आणि नवरा बायकोची भांडणं ही लहान मुलासारखी असतात. म्हणजे ते आत्ता भांडतील, आत्ता गोड होतील आणि अशा पद्धतीनं. आणि त्याच्यामुळं आणि अशाच भांडणांमुळे भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या वरती जायला लागली, असं न्यूटनचा भाऊ टनटनसुद्धा म्हणून गेलेला आहे. असो, तर अशा पद्धतीनं आता यांच्यामध्ये वाद चाललेला होता, भांडणं चालली होती. आता ही जी रूपा आहे त्या रूपाला नवीन वर्षामध्ये आपल्या माहेरी जायचं होतं आणि तिचा पती जो आहे सुंदर तो काही त्याला तयार नव्हता आणि त्याच्यामुळे नवरा बायकोच्या मध्ये भांडण झालेलं होतं आणि तिच्या मनात तो राग होता. आपल्याकडं काय होतं, वांग्याचा राग भरितावर, तशा पद्धतीनं ते चाललेलं असतं आणि कधीकधी मग कुणी वेगळाच राग वेगळ्या ठिकाणी काढतं. आता 1 जानेवारी 2025 साधारणपणे दुपारी 11-12ची वेळ झाली होती. नवरा जो आहे त्याची स्प्लेंडर टू व्हीलर आहे, गाडी आहे, ती गाडी धुत होता आणि त्याच वेळेस मग ती बायको जी आहे त्या ठिकाणी आली आणि तिनं काहीतरी विषयावरून वाद घातला किंवा पाणी एवढं का वापरताय किंवा आणखी काही विषय असेल, पण नवरा गाडी धुतोय त्याच्यावरून वाद घातला. पण डोक्यामध्ये विषय काय होता की मला ह्यांनीच माझ्या आईवडिलांकडे पाठवलं नाही, मला माहेरी पाठवलेलं नाही आणि या सगळ्यामधून यांच्या भांडणाला सुरुवात झाली. आता भांडणाला सुरुवात झाली, त्या बायकोच्या किरकिरीला, त्या गोंधळाला तो नवरा इतका वैतागला, त्याला इतका राग आला, त्यानं पुढचा मागचा खालचा वरचा कुठलाही विचार केला नाही आणि मोठमोठ्यानं तो ओरडायला लागला की आता या गाडीबरोबर मी सुद्धा जीव देतो. आणि त्याच्यानंतर तो गाडीवरती बसला, त्यानं चावी लावली, गाडी स्टार्ट केली आणि समोर एक खोल विहीर होती. रागाच्या भरामध्ये जोराने गेला आणि त्या बाजूला गेला. हे बायको सगळं बघते आहे आणि यानं ती बाईक जी आहे ती विहिरीमध्ये टाकली आणि नंतर स्वतःही उडी मारली. आता हे सगळं त्या बायकोनं बघितलं, तिच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता आणि खरोखरच नवऱ्यानं विहिरीमध्ये उडी मारलेली होती. बाईक सकट तो आत गेलेला होता. त्यामुळे आता तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक पळायला लागले, धावायला लागलेत आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी सूरज नावाचा एक तरुण होता आणि राहुल नावाचा एक तरुण होता. त्या दोघांनी बघितलं आणि ते सुद्धा सुंदरला वाचवण्यासाठी मग त्यांनी सुद्धा विहिरीमध्ये उड्या मारल्या आणि मग ते सुद्धा बुडायला लागले होते आणि आता तिघं विहिरीमध्ये बुडायला लागले आणि त्यामुळे जास्त आरडाओरडा झाला. आजूबाजूचे लोक मोठमोठ्याने ओरडायला लागलेत आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणी विनय आणि पंकज ही सगळी मंडळी करमाळे आडनावाची आहेत. तर ती सगळी त्या ठिकाणी धावली. म्हणजे पंकज आणि विनय हे भाऊ होते, ते दोघं भाऊ त्या ठिकाणी धावले आणि त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये उडी मारली आणि आत गेल्यावरती ते दोघं सुद्धा गटांगळ्या खायला लागले, ते सुद्धा बुडायला लागले, ते सुद्धा आरडाओरडा करायला लागले आणि 1 गाडी आणि 5 तरुण त्या विहिरीमध्ये बुडले आणि दुर्दैवाने त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. आता तसं पाहिलं तर हे सगळे तरुण पट्टीचे पोहणारे होते, ते पाण्यामध्ये बुडूच शकत नव्हते. मग त्यांचा मृत्यू कसा काय झाला? तर वास्तविक पाहता ज्यावेळी त्या सुंदरनं विहिरीमध्ये बाईक टाकली त्यावेळेस त्या बाईकची टाकी फुटली आणि त्याच्यामधून विषारी गॅस जो आहे तो तयार झाला आणि याची कल्पनाही त्या सुंदरला नव्हती आणि त्याने सुद्धा त्याच्यामध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर विषारी गॅस जो आहे तो त्याच्या तोंडामध्ये गेला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवायला आलेले जे 4 तरुण होते त्या तरुणांना वाटलं ह्याला आपण पटकन बाहेर काढू, पण त्या आतमध्ये गेल्यानंतर मग पडल्यानंतर मग त्यांना त्या श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्या विषारी गॅसमुळे त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला होता. आणि यावेळेस त्या सुंदरबरोबर ती 25 वर्षाचा सूरज भुईया
भुईया, त्याचबरोबर ती दुसरा एक 24 वर्षाचा राहुल करमाळी, 20 वर्षाचा विनय करमाळी आणि 22 वर्षाचा पंकज करमाळी यांचा मृत्यू झालेला आहे. आता ही बातमी ज्यावेळेस गावामध्ये पसरली, सगळ्या गावात शोकाकुल असं वातावरण झालेलं होतं आणि नवीन वर्षाची अत्यंत भयंकर अशी सुरुवात या ठिकाणी झालेली होती. आता या घटनेची माहिती चरही पोलीस ठाण्याला देण्यात आलेली आहे आणि मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, रुग्णवाहिका आलेली आहे आणि मृतदेह शेख भिकारी वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती. तर आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.